नमस्कार. आपलं कर्जत न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण एका ज्वलंत विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात. तर या विषयावर संपूर्ण महाराष्ट्र तापलेला आहे. अनेक आंदोलनं झालेली आहेत. तर याविषयी नेमकं कर्जत तालुक्यातलं वातावरण कसं आहे मराठा आणि ओबीसी समाजामधलं, तर यावर आपण आजच्या या चर्चेमध्ये चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आज चर्चेसाठी खास आमंत्रित केलेले आहेत अखिल भारतीय कुणबी समाज संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष, त्याचबरोबर अखिल कुर्मी क्षत्रिय समाज संघटनेशी संलग्न असणारे ॲडव्होकेट गोपाळ शेळके. गोपाळ शेळके यांचा आपण जर राजकीय आणि सामाजिक प्रवास पाहिला तर ते अतिशय स्पष्ट बोलणारे वक्ते आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे. त्यांचं बंडखोर कुणब्याचं पोर ही त्यांची आत्मकथा देखील खूप प्रसिद्ध झालेली आहे. त्याचबरोबर त्यांचा चित्रपट देखील त्यांनी काढलेला आहे याच विषयावर. तर त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. तर आपल्या स्टुडिओमध्ये मी ॲडव्होकेट गोपाळ शेळके यांचं हार्दिक स्वागत करतो. शेळके साहेब, आपलं स्वागत आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट गोपाळ शेळके, कर्जत, जिल्हा रायगड, महाराष्ट्र. शेळके साहेब, पहिला थेट तुम्हाला प्रश्न विचारतोय की आता जे महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू आहे मराठा विरुद्ध ओबीसी, तर नेमका तुमचा या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? खरं म्हटलं तर कुणबी समाजाचे नेते माननीय मनोज जरांगे जालना, हे खरं म्हटलं तर आमच्या कुणबी समाजाला आणि मराठा समाजाला एक प्रकारे मसिहा म्हणून मिळालेले आहेत. आम्हाला त्यांच्याविषयी जबरदस्त नितांत श्रद्धा आणि आदर वाटतोय. त्यांनी जो घेतलेला प्रश्न आहे तो अगदी योग्य आहे, कारण गेली 30-40 वर्षे मी या कुणबी चळवळीमध्ये सातत्याने कार्यरत आहे. कुणबी आणि मराठा हा एकच आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गेली 40-50 वर्षापूर्वी सांगितलेलं की मराठा समाज कुणबी समाज हा एकच असल्याने, तो शेती व्यवसायाशी पूर्णतः निगडीत असल्याने हा शैक्षणिकदृष्ट्या जबरदस्त मागासवर्गीय आहे, सांस्कृतिकदृष्ट्या मागासवर्गीय आहे, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहे. ह्या समाजाला खरं म्हटलं ओबीसी मध्ये स्थान प्राप्त झालं पाहिजे, तो ओबीसी मध्ये समाविष्ट झाला पाहिजे असं सांगितलेलं असताना सुद्धा तथाकथित त्यावेळचे जे स्वतःला प्रस्थापित समजणारे, जे प्रतिष्ठित समजणारे, स्वतःला शहाणकुली समजणारे नेते वर्गाने या सर्वसामान्य गोरगरीब वर्गाला अगदी अंधारात ठेवलं आणि त्यांना ओबीसी मध्ये जाण्यापासून परावलंबित ठेवलं आणि हीच खरी म्हटली घोडचूक ठरली. आणि आता कालांतराने जी नवपिढी जी आली आणि ती म्हणू लागली की आम्हाला आरक्षण न मिळाल्यामुळे, आम्हाला ओबीसी मध्ये न घेतल्या गेल्यामुळे आम्ही वंचित राहिलेलो आहोत, शैक्षणिकदृष्ट्या मध्ये आम्ही मागास राहिलेलो आहोत, आर्थिकदृष्ट्या आम्ही मागास राहिलेलो आहोत, सांस्कृतिकदृष्ट्या आम्ही मागास राहिलेलो आहोत. आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधा आमच्या मुलाबाळांना मिळत नाही. त्याच्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास राहिल्यामुळे आमचे शेतकरी वर्ग, कष्टकरी वर्ग, आमचे वाडवडील, जवळजवळ मराठा समाजामध्ये 90% आत्महत्याचं प्रमाण हे तुम्हाला दिसून येईल. त्याचं कारण म्हणजे आर्थिक विवंचना. आणि आम्ही म्हणून म्हणतो की आम्ही गेली 40-50 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, डॉक्टर पंजाबराव देशमुख, तसेच प्राध्यापक मामा देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कुणबी असताना आम्ही कुणबी दाखले आम्हाला मिळाले नाहीत. आणि आता सातारा गॅजेट, जवळजवळ हैदराबाद गॅजेट याच्यामध्ये स्पष्टपणे कुणबी दाखले असल्याच्या नोंदी जवळजवळ सापडत आहेत. आणि आम्हाला तो आता हक्क मिळाला पाहिजे. आमची नवपिढी जागृत झालेली आहे आणि हाच आमचं खरं म्हटलं मूळ हेतू आहे. पण आता आपण जसं म्हणाला सातारा गॅजेटचा उल्लेख केलेला आहे, आता या नोंदी सापडलेल्या आहेत आणि याच्या संदर्भात आता मोठं आंदोलन देखील जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये केलेलं आहे.
सरकारने आता आश्वासन दिलेलं आहे, जी-आर देखील काढलेला आहे. पण काही तज्ञांचं मत आहे, अभ्यासकांचं मत आहे, की हा जी-आर हा कायदेशीररित्या टिकणारा नाही. तर तुम्ही एक वकील आहात, तर तुम्ही या जी-आर कडे कशा पद्धतीने पाहताय? आमचं स्पष्टपणे मत आहे की जिथं सत्य आहे, जिथे सूर्या प्रकाशा इतकं स्पष्टपणे दिसत आहे की मराठा आणि कुणबी हा एकच आहे, आणि कुणबी हा मागासवर्गीय आहे आणि ओबीसी मध्ये आहे, मराठा पण हा ओबीसी आहे. तर आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे, आणि सरकार सुद्धा ते कबूल करत आहे आणि जी-आर काढत आहे. त्याच्यामुळे पांढऱ्याची काळी रेष आता स्पष्टपणे दिसते आणि आम्हाला तो हक्क मिळणारच. न्याय सुद्धा सत्सद बुद्धीने आमच्याच बाजूने कौल देणार आहे. त्याच्यामुळे आम्ही आशावादी आहोत आणि आम्हाला तो हक्क मिळणारच. आम्ही ओबीसी मध्ये जाणारच. आम्ही ओबीसीच मुळचे आहोत, हा आमचा मनोगत आहे. आता कालच ओबीसी नेत्यांनी अशी घोषणा केलेली आहे, की नागपूरला 10 ऑक्टोबरला मोठा ओबीसींचा मोर्चा निघणार आहे, की आमच्यामधलं आरक्षण हे मराठा समाजाला देऊ नका. आणि ते महाराष्ट्र राज्याच्या लेवलला आता हे मोर्चे निघणार आहेत. तर तुम्ही या मोर्चांकडे कशा पद्धतीने पाहताय? खरं म्हटलं तर ओबीसी नेते त्या ओबीसी समाजाला त्यांची दिशाभूल करतायत. खरं वास्तव काय आहे ते सांगतच नाहीत. 50 वर्षापूर्वीचा इतिहास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख, प्राध्यापक मामा देशमुख यांचे विचार सांगतच नाहीत. उलट 50 वर्ष आम्ही वंचित राहिलो आणि आमचे सर्व ओबीसीचे लाभ या ओबीसी समाजाला मिळालेले आहेत. त्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. उलट आता त्यांनी मनाचा मोठेपणा करून सांगितलं पाहिजे, या तुम्ही आमचे बंधू आहात. कारण ओबीसी आणि कुणबी मराठा हे गावागावामध्ये बंधुभावाने प्रेमाने राहत आहेत. भांडण झगडा वाद काही नाही. उलट हे नेते उगाचच मोठेपणासाठी आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी या समाजाला भडकीत आहेत, आणि ते समाज आता आस्ते आस्ते ओळखू लागलेला आहे आणि तो बरोबर आता कुणबी मराठ्यांना साथ देईलच अशी आम्हाला खात्री वाटते. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ओबीसी नेत्यांना भीती वाटते, की ओबीसी समाजाला भीती वाटते, की आता मराठा समाजाला जर ओबीसी प्रमाणपत्र दिले तर आमच्या आरक्षणावर गदा येईल? हे चूक आहे, कधीच नाही. कारण ओबीसी समाज आणि कुणबी मराठा समाज हे बंधुभावाने गावागावामध्ये राहत आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांचं राहणीमान ते प्रत्यक्षात पाहत आहेत. आज शासकीय नोकऱ्या झाल्या, तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, सचिव असतील, जे आतापर्यंत प्रमाण जर पाहिलं तर त्यांचं प्रमाण ओबीसी समाजाचं जास्त आहे, आणि ते त्यांनी हक्क ओबीसीचा घेतल्यामुळे ते पुढे गेलेले आहेत. आणि आता हा आमचा मराठा समाज जो रडतो आहे, जो दुःखाच्या वातावरणामध्ये मनोज जरांगेच्या पाठीमध्ये साथ देतो आहे, तर त्याला सहकार्य करणं हे ओबीसी समाजाचं कर्तव्य आहे. उलट त्यांनी म्हटलं पाहिजे की गेली 50 वर्ष आम्ही या ओबीसीच्या माध्यमातून आम्ही आरक्षणाचा लाभ घेतला आणि या कुणबी समाजाला मिळालं नाही. त्यांच्या मनाच्या मोठेपणामुळे खोट्या प्रतिष्ठेपोटी त्यांना तो लाभ घेता आला नाही. आता त्यांनी जर घेतला तर त्याच्यामध्ये काही वावगं नाहीये, त्याच्यामध्ये अन्याय वगैरे काही नाहीये, आणि ती एक न्यायाची बाजू होईल असं आम्हाला वाटतं. एका बाजूला आपण पाहतोय की आरक्षणामुळे नोकऱ्या उपलब्ध आहेत असा एक भास निर्माण केला जातोय. पण आपण आता वस्तुस्थिती पाहिली तर महाराष्ट्र शासनाच्या जे काही पद वगैरे आहेत, तर नोकऱ्या आता सगळं खाजगीकरण होत चाललंय. एका बाजूला नोकऱ्या उपलब्ध नाही शासनाच्या आणि दुसऱ्या बाजूला सगळं खाजगीकरण चाललंय. आणि अशा ह्याच्यामध्ये जर आपण आरक्षणाच्या मागणी करतोय, तर आरक्षण मागणी झाल्यानंतर पण जर नोकऱ्या उपलब्ध जर होत नसतील, तर याविषयी तुम्ही महाराष्ट्र सरकारला काय सांगाल? नोकरी मिळवणे आरक्षणाच्या माध्यमातून हा एक दुय्यम भाग जर आपण धरला, तर जो आमचा गोरगरीब मराठा कुणबी समाजाचा जो विद्यार्थी वर्ग आहे, त्याला जे शैक्षणिक दृष्टिकोनातून जो लाभ व्हायला पाहिजे, जे 90% वाले आणि 50% वाले, त्यांना 50% ओबीसीचा जर मनुष्य विद्यार्थी असेल तर त्याला झटकन प्रवेश मिळतो डॉक्टर केला किंवा कोणत्याही शैक्षणिक भागामध्ये. तर हा तरी निदान तो त्याला भाग मिळेल आणि त्याच्या आर्थिक दृष्ट्या थोडाफार आर्थिक विवंचना जरा
दूर होईल असं वाटतं. त्याच्यामुळे नोकरी हा हजारो लोक जरी एका तहसीलदारच्या पदासाठी असतील तरी ती मिळायची तो भाग वेगळा आहे, पण त्यात तो हक्क तर प्राप्त होईल. त्याच्यासाठी तो रांगेत तर उभा राहील एवढी तरी अपेक्षा आहे. आणि ह्या मराठा कुणबी समाजाने जवळजवळ गेली गेली 10-15 वर्षामध्ये 58 मोर्चे काढलेले आहेत आणि शांततेने काढलेले आहेत. सकल मराठा समाजाच्या नावाने काढलेले आहेत. आणि विशेषतः आता त्याचं नेतृत्व माननीय मनोज जरांगे साहेब हे जालन्याचे करतायत. आणि ते सुद्धा काय बोलतात, शांततेने मोर्चे काढा, मोडतोड करू नका, जालपोल करू नका, भांडण दगडा करू नका. ओबीसी बांधव गावागावामधला आपला बंधू आहे, भगिनी आहे, कोणतेही जातीय द्वेष पसरू नका. म्हणजे ह्या अशा नेतृत्वाला तर नोबेल शांततेचं नोबेल पारितोषिक जागतिक दर्जाचं दिलं पाहिजे असं हे नेतृत्व आहे. कारण मराठा समाज खरं म्हटलं तर मूलतः स्वभावाने आक्रमक आहे, क्षत्रिय आहे. आणि तो जर पेटला आणि त्याचा पेटवला गेला तर आपली हा महाराष्ट्र आणि नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाहीये. नेतृत्वाला खरं म्हटलं मानलं पाहिजे, त्याला खरं म्हटलं श्रेय दिलं पाहिजे. आणि त्यांचं नेतृत्व योग्य आहे आणि त्याची धारणा आम्हाला झालेली आहे. नाही, कधी नक्कीच तुम्ही आपण जो मुद्दा उपस्थित केलाय की महाराष्ट्राला कदापि नको आहे की महाराष्ट्र पेटला पाहिजे, हे महाराष्ट्र शांतच राहिला पाहिजे. आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. आपण पाहिले ती लाखोच्या संख्येने, करोडोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला, पण तो शांततेने उतरला, कुठेही गालबोट लागलेला नाही आणि शांतते पद्धतीनेच हा विचार त्यांनी आरक्षणाचा मांडलेला आहे. पण मला याला जोडून एक अजून प्रश्न विचारायचा आहे की आपण जर इतिहास पाहिला महाराष्ट्र राज्याचा, तर मराठा समाजाची सत्ता या महाराष्ट्र राज्यात गेल्या अनेक वर्षापासून होती. अनेक मुख्यमंत्री या महाराष्ट्रात मराठा समाजाचे होते. मग या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वगैरे मोठे आमदार खासदार असताना या आरक्षणाचा लाभ त्यांनी मिळवून दिला नाही असं म्हणायचंय तुम्हाला इथल्या मराठी समाजाला? खरं म्हटलं तर हा जो आमदार खासदार जे मराठे झालेले आहेत ते परंपरागत ते झाले, त्यांची मुलं झाली, त्यांची धर्मपत्नी झाली, त्यांचे भाऊ झाले, त्यांचे पुतणे झाले, त्यांचे नातवंडे झाले. हा 10% प्रस्थापित समाज आहे. त्याला त्या गोरगरीब 90% मराठा कुणबी समाजाशी काही घेणं देणं नाहीये आणि तो तिकडे दुर्लक्ष करतोय. आणि जर तसं असतं तर जवळजवळ या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची राजकीय सत्ता दिसते आहे, परंतु ते झदावत नाही. पण जर कदाचित कळत नकळतपणे जर हा उद्रेक जर गोरगरीब मराठ्यांच्या मनामध्ये झाला तर ते आपल्याला आवडता येणार नाही. अजूनही मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हा समाज ऐकतोय, शांततेने मोर्चे काढतोय, शांततेने प्रश्न मांडतोय. आणि सत्तेमधील जवळजवळ एकनाथजी शिंदे सारखे सुद्धा बोलतायत की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची ते शपथ पण घेतायत, स्वतः जाऊन पाया उघडे पाडतायत. म्हणजे ही पण वास्तवता आहे की मराठा नेतृत्वाला आणि सत्तेतील एनडीए सरकारला याची जाणीव झालेली आहे की खरं आहे. पण एका दुसऱ्या बाजूला ते ओबीसीच्या जनसंख्येला पण थोडंसं घाबरतायत आणि त्याच्यापोटी ते जरा थांबलेले आहेत. पण काळाची ही रेष, पांढरेवरती काळी रेष ही कधी थांबणार नाही. सूर्यप्रकाशा इतका हा आरक्षणाचा प्रश्न हा सत्य आहे. कुणबी आणि मराठा एकच आहे, ते सगळे भाऊबंद आहेत आणि ते सगळे एकाच जातीचे आहेत आणि त्याच्यामुळे वेगळं असं काही नाहीये, हे वास्तव आहे. आणि अनेक जज लोकांचे म्हणजे कोर्टाचे निर्णय सुद्धा आहेत की मराठा कुणबी एकच आहे आणि मराठा कुणबी हा मागासवर्गीय आहे, शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे, आर्थिकदृष्ट्या मागास आहे, असे रिपोर्ट सुद्धा आहेत. त्याच्यामुळे काळाच्या ओघामध्ये मनोज जरांगे यांनी जो घेतलेला प्रश्न हा योग्य आहे आणि त्यांचं आमचं हे अखिल भारतीय कुणबी समाज संघटना त्याचं समर्थन करते, त्याच्या पाठीशी आहे. आणि या अखिल भारतीय कुणबी म्हणजे कुर्मी, म्हणजे तिकडे हिंदी प्रादेशिक भाषेमध्ये कुर्मी बोलतात कुणब्याला. जवळजवळ 36 कोटी हा भारतामध्ये हा समाज आहे आणि तो शेती व्यवसायाशी निगडीत आहे, कष्टकरी आहे, शेतमजूर आणि चांगल्या प्रकारे अन्नदाता आहे. तर ह्या समाजाला योग्य तो न्याय संबंधित सरकारने दिला पाहिजे असं आमचं मत आहे. शेवटचा प्रश्न तुम्हाला, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. महाराष्ट्रामध्ये आता शांततेने मराठा समाजाची आंदोलनं झालेली आहेत,
तर आता याच्या पुढे ओबीसी समाजाचे आता आंदोलन सुरू होणार आहे. तर अशामध्ये महाराष्ट्रात कुठल्याही पद्धतीचा उद्रेक होऊ नये, महाराष्ट्र हा शांत राहिला पाहिजे, लोकशाही पद्धतीनं हक्क, सगळे अधिकार मिळवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तर तुम्ही आजच्या आपल्या कर्जत तालुक्यातल्या किंवा संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसी असतील किंवा मराठा समाजाचे तरुण असतील, यांना शेवटी तुम्ही काय संदेश द्याल शांततेच्या दृष्टीनं? खरं म्हटलं तर मराठा समाज हा ओबीसी समाजाच्या पेक्षा मोठा बंधू आहे. ओबीसी समाज हा छोटा बंधू आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये अशांतता करणं का न करणं याची सर्वस्वी जबाबदारी मराठा समाजावर येते. त्याच्यामुळे मराठा समाज हा नेतृत्व मानतो, शांततेने चाला बोलतो आणि कोणत्याही प्रकारचा तो असा जातीय द्वेष पसरवणार नाही. आणि जे ओबीसीचे नेते जे ओबीसीला भडकवतात ते ओबीसीचे लोक सुद्धा, जे जनसंख्या सुद्धा समजून जाईल की आपण चुकतो आहोत आणि आपल्या बांधवाला, मोठ्या भावाला आता न्याय दिला पाहिजे असं वाटतं. तर खरंच धन्यवाद ॲडव्होकेट गोपाळ शेळके साहेब. आपण आपल्या नेहमीच्याच शैलीमध्ये स्पष्ट आणि सुंदर या विषय मराठा आणि ओबीसी हा जो काही प्रश्न आहे हा एकदम संवेदनशील आहे आणि अशा संवेदनशील विषयावर आपण खूप चांगल्या पद्धतीनं स्पष्ट मत मांडलेलं आहे आणि शांततेचं आव्हान केलेलं आहे. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आजचा हा विषय आपण या ठिकाणी थांबूया आणि पुन्हा आपण नव्या विषयी चर्चा करण्यासाठी नक्की आपण भेटूया. तोपर्यंत आपलं कर्जत न्यूज चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.